व्यवस्थित हिशोब नाही आहे, ऑडिट नाही आहे तिथे. आणि आम्ही हिशोब मागायला गेलो तर खळदे हे कॉन्ट्रॅक्टर वेंडर हे आमच्यावरती दादागिरी करतात. फेडरेशनची कमिटी त्यांनी बरखास्त केलेली आहे. नवीन फेडरेशनची कमिटी बनवलेली नाही आहे अजूनसुद्धा. आम्ही फेडरेशनकडे डिमांड केली की आम्हाला हे कॉन्ट्रॅक्टधारक जे वेंडर्स आहेत ते आम्हाला नको आहेत, आम्हाला बदलून हवे. तर त्या गोष्टीचा उल्लेख जर आम्ही केला तर आमच्यावरती दादागिरी करतात. मारहाण झालेली आहेत. आमचे सचिव जे आहेत, चेअरमॅन अध्यक्ष जे आहेत त्यांच्यावरती मारहाण केलेली आहे बेदम. आम्हाला दुसऱ्या वेंडरचं कोटेशन घेऊन आमचा अधिकार आहे. दुसऱ्या वेंडरचं कोटेशन जर आम्हाला कमी रेटमध्ये मिळत असेल तर तो अधिकार आम्हाला मिळत नाहीये. मानवाचे हे तीनच मूलभूत गरजा असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा. आणि हे आमच्या निवाऱ्यावरतीच येतात. निवाऱ्यावरतीच आमच्या ताबा करण्याचा प्रयत्न करतात. आता तुमची काय मागणी? आमची मागणी अशी आहे, मला तर या सर्व कुटुंबांना, महिलांना सांगायचं आहे की तुम्ही मेजॉरिटी करा. जर तुम्ही तुमची एकीचं बळ, तुम्ही जर एकत्र जर आलात तर आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल. मी एकटी दुकटी लढून काही नाही होणार आहे. त्यामुळे मला फक्त या महिलांना सांगायचं आहे की तुम्ही घाबरू नका. जर ते वारंवार जर धमकी देत आहेत, किशोर आव्हाड यांची जशी सुपारी दिली तशी तुमची देणार, तुमच्या नवऱ्यांची देणार, तुमच्या मिस्टरांची देणार, तर हे योग्य नाही आहे असं. तर तुम्ही या धमकी खातीर तुम्ही तुमच्या मिस्टरांना बाहेर काढत नाही आणि अन्यायाविरोधात लढत नाही आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्या सुखसोयी ज्या आहेत, सुविधा ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित मिळत नाही आहे. मला याबाबत आम्ही निबंधक कार्यालयामध्ये गेलो होतो, तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, CP ऑफिसमध्ये गेलो होतो, पण कुठूनही आम्हाला कुठूनही व्यवस्थित दाद मिळालेली नाही. महिला आयोगांना मी मेल केलेली आहे. तृप्ती देसाईंबरोबर मी काही वर्ष काम केलेलं आहे. तुम्ही हवं तर त्यांनाही विचारा. आता मला वेळ नाही आहे त्यांच्याबरोबर जायला. तृप्तीताईंना मेल केला होता. तृप्तीताईंनी सुद्धा खळद्यांना फोन केलेले आहेत की त्या महिलेला त्रास देऊ नका म्हणून. महिला आयोगांना मेल केलेली आहे. आणि परत तुम्हाला सांगते, त्यांनी मेलच बघितलेला नसेल, कारण की मला रीमेल त्यांचं काही उत्तरच नाही आलंय, मेलला उत्तरच नाही आलेले. तुम्हाला प्रत्यक्ष हाणमार करणाऱ्या लोकांची नावं सांगा, काय तुम्हाला धमकी दिली ते पण सांगा. विराज खळदे, भूषण खळदे, भावेश खळदे, सौरभ उर्फ शुभम खळदे, चिराग खळदे आणि A1 सोसायटीमधले हे यांनी आम्हाला धमकी दिलेली आहे. वारंवार व्हिडिओ बघा, यूट्यूबवरती व्हिडिओ बघा, किशोर आव्हाडांना कसं मारलं ते मी एक दिवशी बघितलं. तो बोलला तसा, विराज खळदे बोलला म्हणून मी अगदी ते बघितलं. पण म्हटलं हे, आणि या अशा घटना मला तर काही माहितीच नाही आहे. तो स्वतः बोलतोय व्हिडिओ बघा आम्ही कसं मारलंय, किशोर आव्हाडांना कसं मारलंय, ते सुपारी देऊन, त्याची तुमची पण सुपारी देणार. म्हणजे एवढा पैसा यांच्याकडे येतो कुठं? सुपाऱ्यावर आणि भर दिवसा लोकांना मारायला भर दिवसा पिस्तूल वापरतात. यांना परवाने कोण देतं? यांना लायसन कोण देतं? कोणाकडे आहे पिस्तूल? कोण वापरलं? संकेत खळदे. पिस्तूलची धमकी दाखवली त्यांनी कधी? हो, कमिटी सोसायटीच्या मीटिंगमध्ये पिस्तुलाची धमकी दाखवतात. पिस्तूल काढून सोसायटीच्या मीटिंगमध्ये पिस्तूल घेऊन येतात. आणि मी सदस्य आहे, जे सदस्य आहेत त्यांनी मिलिंद पंदिलवार यांनी तक्रार केली होती की कॉन्ट्रॅक्टदारांचं धमकी होती की आमचंच केबल वापरायचं, डिश बसवायची नाही, वायफाय आमचंच. घरामध्ये शिरून मिलिंद पंदिलवार हे माझी सेक्रेटरी आहेत. मिलिंद पंदिलवार हे यांना घरात शिरून मारलं. ह्याचे विटनेस संकेत घरात शिरून मारलेले आहे. ऐका ना ताई, आता शेवटचं तुम्हाला जे मारहाण झाली त्याचे फोटो किंवा व्हिडिओ दाखवू शकाल का? फोटोज आहेत. मी मगाशी दाखवलेले नाही, परत दाखवा एकदा. हे कुणाला ताईंना मारहाण झाली? हे कुणी मारहाण केली? ती पूर्ण 7 जणांनी. हा, आता बघा, मारहाणीमध्ये हा ज्यांची नावं सांगितलं त्यांनी मारहाण केली. केली. हे एक आहे ते हाताला लागलेलं आहे. कशाने मारहाण केली? ही त्यांनी पूर्ण डोळ्यावर रॉड पुढच्या फेकल्या, रॉडनी मारलेले, पाठीमध्ये मारलेले रॉडनी. आम्ही लगेच पळ काढला, नाही तर खरंच आमची हत्या झाली असती. लक्षात हे घ्या. पायाला पण लागलंय. हे रॉडने हाणमार केलेली. हो. किती तारखेची घटना आहे? पोलिसांनी याची दखल घेतली का? 15 तारखेची 15 घटना आहे.
तारखेची घटना आहे. 16 तारखेला 12:30 वाजता आमची FIR नोंद झाली होती. पहाटे 4 वाजता ते पण खेडकर मॅडमला वारंवार फोन केले होते. 8 वाजल्यापासून पोलीस स्टेशनमध्ये